मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानेश वाकुडकर. महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली. मित्रांनो, उद्यापासून म्हणजे 22 तारखेपासून विधानसभेचे फॉर्म भरण्याची सुरुवात होणार आहे. यामध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना दोन्ही आहेत, राष्ट्रवादी दोन्ही आहेत आणि भाजपा हे 6 प्रमुख पक्ष आहेत. आणि त्यानंतर पुन्हा वंचित बहुजन आघाडी आहे, मनसेही लढतो म्हणते. आणि त्यानंतर एक परिवर्तन महाआघाडी ही आहे मैदानामध्ये. आणखी छोटे मोठे पक्ष, छोट्या मोठ्या आघाड्या राहतील, तो त्यांचा अधिकार आहे, त्याबद्दल वाद नाही आहे. पण महाराष्ट्रामध्ये काही झालं तरी भारतीय जनता पार्टीचीच सत्ता आली पाहिजे. मग त्या EVM कशा काय मॅनेज करायच्या, जे राजीव कुमार यांनी ज्या हरियाणामध्ये ज्या केल्या, तशा प्रकारचे प्रयोग इकडे सुरू आहेत. आणि मतदार याद्यांमधून बरीच नावं गहाळ करण्याची, गायब करण्याची यंत्रणासुद्धा राबवली जात आहे. त्याबद्दलही मोठ्या प्रमाणात विरोध होतो आहे. एकीकडे हे सगळं सुरू असताना वंचित बहुजन आघाडी असो किंवा बाकीच्या आघाड्या असो, त्या आपापल्या परीनं प्रयत्न करत आहेत. पण या आघाड्यांच्याबद्दल काही संशयाचं वातावरणसुद्धा आहे. मग ती परिवर्तन आघाडी असो किंवा तो वेगळा आपापला दृष्टिकोन असू शकतो. पण महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये ज्या ज्या काही घटना घडत आहेत त्या फार भयंकर आहेत. म्हणजे आता कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी निवडून येणार नाही. इमानदारीनं जर निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पार्टी कुठल्याही परिस्थितीत निवडून येणार नाही. एवढंच नव्हे तर त्यांच्यासाठी मतांचं विभाजन करणाऱ्या ज्या काही शक्ती आहेत त्या शक्तींनासुद्धा जनता बिलकुल अगदी त्यांची जागा पुन्हा एकदा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. हे चित्र स्पष्ट झाल्यामुळे जे कोणी महाविकास आघाडीच्या बाजूचे किंवा लोकशाहीच्या बाजूचे किंवा भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधातले लोक आहेत, लोकशाहीवादी लोक आहेत, त्या लोकांच्यावरती हमले सुरू झालेले आहेत. आणि या हमल्याच्या संदर्भामध्ये दिवसेंदिवस हे हमले वाढत आहेत. कधी BJPवाले करत आहेत, कधी BJPचे सहयोगी करत आहेत, कधी आणखी कुठल्या संघटना करत आहेत. हिंदुत्ववादी संघटना, हिंदुत्वाच्या नावावरती आतंकवाद पसरवणाऱ्या संघटना करत आहेत. हिंदुत्वाचं खरं प्रेम त्यांना नाही, कारण ते संतांचं किंवा समतेचं हिंदुत्व आहे. ते हमले बिमले करत नाही. तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज किंवा जो वारकरी संप्रदाय वगैरे आहे, आणि यांनी समतावादी हिंदुत्व जे आहे ते कुणावर असे हमले करत नाही. ते तर खऱ्या अर्थानं लोकशाहीवादी आहे, समतावादी आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार देतो. संत तुकाराम महाराज स्वतः म्हणतात की सत्य असत्य अशी मन केले ग्वाही, मानी आले नाही बहुमता. मग अशा परिस्थितीमध्ये हे हमले करणारे कोण आहेत? हे हिंदुत्वाचं नाव घेत आहेत, पण हे खरे हिंदू असू शकत नाही. जे राहुल गांधींनी सुद्धा म्हटलं आहे की खरे हिंदू अशा प्रकारची कारवाई करू शकत नाही. आता एक महत्त्वाची गोष्ट अशी की भारत जोडो अभियानचे महाराष्ट्र आणि भारत जोडो अभियानचे जे अध्यक्ष आहेत, सर्व आहेत, ते योगेंद्र यादव, डॉक्टर योगेंद्र यादव, प्राध्यापक योगेंद्र यादव हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहे. आणि लोकतंत्र की सुरक्षा और हमारा वोट, लोकशाहीचे संरक्षण आणि आमचं मतदान, अशा प्रकारे त्यांच्या भाषणाचा विषय आहे. आणि त्यानुसार ते संपूर्ण हरियाणामध्ये त्यांनी केलं, संपूर्ण देशामध्ये ते जागरण करत आहेत. आणि इंडिया आघाडीच्या सोबत ते आहेत, याबद्दल वाद नाही. हे सगळ्यांना जाहीर आहे. राहुल गांधी यांच्या पदयात्रेमध्ये सुद्धा त्यांचा मोठा सहभाग होता. आता अकोल्यामध्ये आजच त्यांचं भाषण होतं. आता विषय तसा काही कुणाला बोचण्यासारखा नाही, पण ज्यांना लोकशाहीशी काही देणं घेणंच नसेल, हुल्लडबाजी हेच जर महत्त्वाचं असेल आणि हुल्लडबाजीच्या भरवशावरच निवडणुका जिंकायच्या असतील, तर मग काही लोकांना हाताशी धरून, काही लोकांना चिथावणी देऊन, काही लोकांचा दुरुपयोग करून, काही लोकांना विकत घेऊन, अशा प्रकारे काही भाडोत्री लोकांना सोबत आणून अशा प्रकारचे हमले वेगवेगळ्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे आणि ते होत आहेत. अशा प्रकारचे हमले काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामधलीच गोष्ट करायची झाली तर डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्यावरती घरावरती झाला. तिथे काय होता उद्देश? काहीच नाही की तुम्ही आरक्षणाच्या संदर्भात का बोलत नाही. त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे ना. आणि हे वंचित बहुजन आघाडीचे लोक होते. त्यामध्ये त्यांनी सांगितले की डॉक्टर यशवंत मनोहर आहेत, ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यावरचा हमला आहेत, विश्वंभर चौधरीच्या बाबतीत किंवा श्याम मानव यांच्याही सभेमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. हे लोक वेगळे असतील. निखिल वागळे यांच्या सभेमध्येही म्हणजे ज्यांच्या ऑफिसच्या समोरही आणि ज्ञानेश महाराव यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भाजपाच्या लोकांनी हमला केला. म्हणजे हमले वेगवेगळ्या लोकांचे आहेत, गोंधळ वेगवेगळ्या लोकांचा आहेत. पण यांचं कुठे ना कुठे कनेक्शन आहे. या लोकांना महाविकास आघाडी असो की भाजपा असो किंवा आणखी अन्य संघटना असो, या लोकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे, लोकशाहीच्या बद्दल याच्यात खरोखर प्रेम आहे का? एकीकडे काही लोक आम्ही भाजपाच्या विरोधात आहोत असं दाखवतात, पण काम मात्र भाजपाचंच करतात.
कारण जी चिठ्ठी योगेंद्र यादव यांनी सांगितलं की त्यांच्या खिशामध्ये कुणीतरी एका कार्यकर्त्यांना आणून दिली आणि त्यांना म्हटलं की बाबा बाबरी मशीद पडली त्यावेळेस कुणाचं सरकार होतं, तुम्हाला आमच्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. अरे कुणाचं सरकार होतं ते बोलतातच ना, सगळ्यांनाच माहिती आहे ना. आणि त्यामुळे योगेंद्र यादव ही आपली रॅशनल भूमिका मांडतात, वास्तववादी भूमिका मांडतात, सत्याच्या बाजूची भूमिका मांडतात. त्यांची मतं तुम्ही ऐकून घ्या. त्यांचं भाषण होण्याच्या आधीच गोंधळ घालण्याचं कारण काय, खुर्च्या फेकण्याचं कारण काय, ते आधीची 2 भाषणं झाली आणि त्यानंतर योगेंद्र यादव यांचं भाषण व्हायची वेळ आल्याबरोबर त्यांचं नाव पुकारल्याबरोबर काही कार्यकर्ते स्टेजवर चढले. आधी एका कार्यकर्त्यानं त्यांना चिठ्ठी दिलीच होती आणि त्यांना म्हटलं होतं की बाबा तुम्हाला याची उत्तरं द्यावी लागतील. त्यांनी म्हटलंय की भाई मैं तो उत्तर जवाब दे दूंगा, कोई प्रॉब्लेम नहीं, आप चिंता मत करिए, बैठिए सुनिए. पण त्यांचं नाव घेतल्याबरोबर काही लोक पुन्हा चढले आणि गोंधळ करायला सुरुवात केली. त्यांना घेरलं, धक्काबुक्की करण्यात आली. त्यांच्यासोबत उल्का महाजनसुद्धा होत्या, काही कार्यकर्तेही होते. या सगळ्यांना काही लोकांना धक्काबुक्की केली. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की खुर्च्याची फेकाफेक झाली, फर्निचरची फेकाफेक झाली आणि त्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांचं काही ऐकूनच घेतलं नाही. ही कुठली लोकशाही आहे, हे कुठलं जनतंत्र आहे, हे कुणाला अभिप्रेत होतं, हे संविधानाला तरी अभिप्रेत आहे का? संविधानामध्ये अशा प्रकारच्या लोकशाहीची कल्पना आहे का की कुणाचं ऐकूनच घेऊ नका? आणि योगेंद्र यादव सारख्या व्यक्तीच्याबद्दल जर अशा प्रकारे वागत असतील तर या लोकांना काय म्हणायचं, हे कसले लोकशाहीवादी आहेत, हे कसले फुले शाहू आंबेडकरवादी आहेत? ते कोणीही असो, मग ते काँग्रेसचे असो, राष्ट्रवादीचे असो, भाजपाचे असो, वंचित बहुजन आघाडीचे असो की आणखी कोणत्या मंचाचे असो किंवा आणखी कोणत्या संघटनेचे असो, पण प्रामुख्यानं तिथले पत्रकार किंवा ज्या बातम्या येत आहेत त्यामध्ये असं सांगितलं जाते, खरं खोटं मला माहीत नाही, पण जे आहे ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते अशा प्रकारची सगळी माहिती येते आहे. आता पोलीस त्याचा शोध घेतील. पत्रकारांच्याकडून ह्या बातम्या अशा येत आहेत आणि तिथे स्पष्ट आहे, काही म्हणजे जे कोण असतील ते स्पष्टच आहे. त्याच्यात काही ते लपून छपून तो हमला नव्हता, पूर्वनियोजित हमला होता, याबद्दल काही वाद नाही. पण मग योगेंद्र यादव सारख्या माणसाला बोलूच द्यायचं नाही असं या लोकांना का वाटते, हे का घाबरतात? आणि त्यामुळे योगेंद्र यादव म्हणाले की ऐसे, त्यांना जेव्हा विचारलं गेलं की हे कोण लोक आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितलं की मुझे तो मालूम नहीं ये कौन लोग है, क्योंकि मैं पहचानता नहीं, मैं बाहर का आदमी हूँ, कौन लोग है ये यहाँ के स्थानीय लोग ही बता सकते हैं असं त्यांनी सांगितलं. लेकिन ये वो लोग हैं जिनको हमारी बातों से डर लगता है, जिनको सांसदीय बातों से डर लगता है, जिनको समतावादी विचारों से डर लगता है, जिनको जनतंत्र से डर लगता है, जिनका जनतंत्र में भरोसा नहीं है, जिनका हुल्लड़बाजी में ही और गुंडागर्दी में ही भरोसा है, ऐसे लोग ही हो सकते हैं. वो कौन से संघटना से बिलोंग करते हैं और उनका क्या नाम है इसका कोई मुझे मालूम नहीं. मतलब या अर्थाचं ते बोलले. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की हे सगळं काय होते आहे महाराष्ट्रामध्ये, अशा प्रकारचं सगळं. त्या दिवशी आपल्या ज्ञानेश महाराव यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा बीजेपीचे कार्यकर्ते गेले, त्यांच्यावर दबाव आणला, त्यांना मारू काळं फासू धमक्या दिल्या, त्यांचा अपमान केला आणि त्यांना माफी मागायला लावली. एकटे होते म्हणून ठीक आहे, त्यांनी माफी मागून घेतली. पण हे काय चाललेलं आहे, उद्या त्यांनी जर एखाद्याला म्हटलं की नाही माफी मागायची तर हे लोक अशीच गुंडागर्दी करणार का? हे गोडसेची एजन्सी यांनी घेतलेली आहे का? महात्मा गांधींचा खून जसा गोडसेनं केला, महात्मा गांधींची ज्या पद्धतीनं महात्मा गांधींच्यावरती हमला केला, 4-5 वेळा हमले झाले, आणि तर महात्मा गांधींच्या या हत्येमध्ये जे लोक आहेत, हे जे हत्यारे लोक आहेत, तीच परंपरा या लोकांना चालवायची आहे का? जे कोणी असतील ते कोणत्या, आता ते मला माहीत नाही की ते नेमके कोणत्या पक्षाचे किंवा कोणत्या संघटनेचे असतील, पण अकोल्यामध्ये होतं आणि बाकी लोकांचे बयान हे पुरेसे बोलके आहेत. त्यावरून आपल्याला काय निष्कर्ष काढायचा तो तर वेगळा आहे, पण वस्तुस्थिती त्यांची नावही समोर येतील आणि ते कोणत्या पक्षाचे किंवा कोणत्या संघटनेचे लोक आहेत हेही कळेल. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की भारतीय जनता पार्टी हादरलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे सहयोगी सगळे हादरलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये, डायरेक्ट युतीमध्ये असलेले किंवा इनडायरेक्ट युतीमध्ये असलेले सगळे लोक घाबरलेले आहेत. महाराष्ट्राचं राजकारण हे फार वेगळ्या पद्धतीनं गतिशील झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच निवडून यावी अशी जनतेची इच्छा आहे. आपण सावध राहिलं पाहिजे. अशा प्रकारच्या कुठल्याही गुंडागर्दीचा आपण निषेधच केला पाहिजे आणि त्यांना जे काही प्रश्न विचारायचे होते ते बिलकुल विचारावे, पण ते म्हणतील तसंच उत्तर मिळालं पाहिजे. ते म्हणतील त्याच पद्धतीनं लोकांनी दबून बोललं पाहिजे, त्यांच्या दबावात राहिलं पाहिजे. असं होणार नाही महाराष्ट्रामध्ये. आणि योगेंद्र यादव यांनी सांगितलं की मैं फिर से आऊँगा
मैं बोलूँगा, मैं बात करूँगा, प्रेस से भी बात करूँगा असं ते म्हणाले. आणि असे हे तर लोक आहेत, महात्मा गांधींचे चेले जे आहेत, महात्मा गांधीवर निष्ठा ठेवणारे जे लोक आहेत, लोकशाहीवर निष्ठा ठेवणारे लोक आहेत, तसे मरणाबिरणाला की अशा गुंडागर्दीला घाबरत नसतात. याबद्दल वाद नाही. किती हमले करणार आहेत, किती वेळा मारणार आहात तुम्ही, किती लोकांना मारणार आहात, त्यांना काय फरक पडतो. नाहीतरी तुम्ही तुमचं काम करत राहा. बाकीचे जे लोक आहेत, जे समतावादी आणि लोकशाहीवादी लोक आहेत, ते आपलं काम करत राहतील. मारा ना तुम्हाला. नाहीतरी तुम्ही सुपाऱ्या ज्यांच्या घेतल्या असतील, ज्या लोकांच्या डोक्यामध्ये अशा सुपाऱ्या असतीलच, प्रत्यक्ष सुपारी दिली असली काय, किंवा एखाद्या विकृतीचे तुम्ही पाईक झालात काय, तुम्हाला तुमचे कामं करण्याचा अधिकार आहे. सरकार काय त्यांच्याच हातात आहे, गृहमंत्रालय त्यांच्याच हातात आहे, केंद्रामधले गृहमंत्रालय त्यांच्याच हातात आहे. त्यामुळे ते जे काय करायचं ते करतील. अनेक लोकांचे खून केलेलेच आहेत त्यांनी, गांधीपासून अनेकांचे. तर आता होतील आणखी, बळी जातील लोकशाहीच्या संवर्धनासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, हा देश वाचवण्यासाठी जी काही लढाई होईल त्यामधला हा जो एक वर्ग आहे, हा जो एक समतावादी आणि लोकशाहीवादी मानवतावादी वर्ग आहे, तो काही मागे हटणार नाही. तुम्ही हमले करत राहा, सभा उधळत राहा, काय दंडेली करायची, काय दादागिरी करायची ते करत राहा. हेच एकंदरीत योगेंद्र यादव यांनी आपल्या कृतीमधून दाखवून दिलं, ठणकावून सांगितलं आहे. त्याचं स्वागत करूया. या विकृतीचा कुणाच्याही बद्दल असो, कोणत्याही नेत्याच्या बद्दल असो, कोणत्याही संघटनेच्या बद्दल असो, ज्यांनी अशा प्रकारचे हमले केले असतील, आतापर्यंत जे हमले झाले असतील, त्या सगळ्या हमल्यांचा आपण निषेध करू. ते कुणीही केलेले असो, अशा विकृतांचा विरोध करू, विकृतीचा निषेध करू, एवढंच सांगतो. आणि या निवडणुकीमध्ये सावध राहिलं पाहिजे. राजीव कुमार जे इलेक्शन कमिशनवाले आहेत, ते त्यांना विकले गेलेले आहे. हे हरियाणाच्या निवडणुकीमध्ये सिद्ध झालेलं आहे. लाखोंनी मतं, कोटींनी मतं कशी काय वाढतात हे आपल्याला लोकसभेमध्ये दिसलेलं आहे. आणि त्यामुळे सावध राहा, सावधान राहा. लोकशाही वाचवा, देश वाचवा. तुकड्यासाठी कुणालाही विकले जाऊ नका. ज्यांना विकलं जायचं त्यांना विकलं जाऊ द्या. त्यांना काय दलाली करायची ती करू द्या. त्यांना देशाच्या संदर्भामध्ये काय गद्दारी करायची ती करू द्या. जनतेने मात्र आपण महाविकास आघाडीच्या साठी, कारण ते लोकशाहीच्या संरक्षणासाठी लढत आहेत, संविधानाच्या संरक्षणासाठी लढत आहेत. आणि त्यामुळे छोटे मोठे रुसवे फुगवे, वाद विवाद, आपले मतभेद हे बाजूला ठेवावे लागतील आपल्याला. आमचेही काही मतभेद आहेत. काँग्रेसच्या सगळ्याच गोष्टी आम्हाला काही पटतात असं नाही, शिवसेनेच्या सगळ्याच गोष्टी काही आम्हाला पटतील असं नाही, राष्ट्रवादीच्या सगळ्याच गोष्टी आम्हाला पटतील असं नाही आहे. पण लढाई त्यांच्या हातात आहे, त्यांच्या नेतृत्वात आहे. आणि त्यामुळे आम्ही छोट्या मोठ्या रणनीतीच्या संदर्भातल्या गोष्टी, रुसवे फुगवे आतापर्यंत जे मांडले असतील, जे व्यक्त केले झालं असेल ते झालं. आता मात्र थांबून उद्यापासून जे फॉर्म भरणं आणि निकाल लागेपर्यंत आणि महायुतीला या महाराष्ट्रातून हद्दपार करेपर्यंत सावध राहिलं पाहिजे, एकजूट राहिलं पाहिजे अशी विनंती करतो आणि थांबतो. या हल्ल्याचा पुन्हा एकदा निषेध करूया. जी विकृत शक्ती याच्या मागे आहे त्या शक्तीचाही विरोध करूया, निषेध करूया, धिक्कार करूया अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.